अमरनाथ यात्रेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील टूर अँड ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेचे तसेच हेलिकॉप्टर प्रवासाचा आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय। दिनेश भोर असं संशयित आरोपीचं नाव आहे। याबाबत स्मिता शितोळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपी दिनेश भोर हा आमच्या दुकानावर आला। मार्च 2025 मध्ये त्यानं सांगितलं की त्याचा बाबा अमरनाथ या नावाने टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे। त्यानंतर जुलै 2025 मध्ये अमरनाथ, वैष्णोदेवी आणि अन्य धार्मिक स्थळांच्या सहलीचं नियोजन करण्यात आलं होतं। तुम्हाला हेलिकॉप्टरनं दर्शनासाठी घेऊन जाऊ, कोणताही त्रास होऊ देणार नाही असं खोटं आश्वासन देत आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणींचा विश्वास संपादित केला। आरोपीने हेलिकॉप्टर प्रवासासह प्रतिव्यक्ती 32,500 रुपये आणि वाहनाने जाणाऱ्यांसाठी 26,500 रुपये असा खर्च ठरवून आरोपीने 7 महिला आणि 1 पुरुष अशा 8 जणांकडून वेळोवेळी 2,56,000 रुपये घेतले। पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी आरोपी दिनेश भोर याने आयोजक आजारी असल्याने सहल रद्द झाली आहे, मी तुमचे पैसे परत करतो असं सांगितलं। मात्र त्यानंतर त्यानं टाळाटाळ करायला सुरुवात केली। फिर्यादी यांनी चौकशी केली असता संबंधित भागात हवामान खराब असल्यानं हेलिकॉप्टर सेवाही बंद झाल्याचं समोर आलं। वारंवार पैशांची मागणी करूनही आरोपींना रक्कम परत केली नाही असं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। तर याबाबत पोलीस अधिक तपास करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।